पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बांधवांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन। तसेच काल मी गायत्री बंगाडे नगराध्यक्ष यांची पत्रकार परिषद ऐकली। त्यात त्या म्हणतात की आमदार संजय भाऊ सावकारे यांनी 20 वर्षात काय काम केलं। तर मी त्यांना सांगू इच्छिते की माननीय संजय भाऊ सावकारे यांनी भुसावळातील 70% रस्ते हे त्यांच्याच निधीतून झालेले आहेत। तसेच प्रांत कार्यालय, ट्रॉमा सेंटर, तहसील कार्यालय, डीएसपी कार्यालय, अजून स्टार ऑफिस, इलेक्ट्रिक सबस्टेशन, भुसावळ स्मशानभूमी हे त्यांच्याच निधीतून बांधले गेलेले आहे। तसेच MIDCत आधी 20-25 उद्योग होते व नंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वीज, पाणी व रस्ते उपलब्ध करून दिल्यामुळे तिथे आज 250 उद्योगधंदे हे कार्यरत आहेत। तसेच नगराध्यक्ष मॅडम म्हणतात की माझा माईक हिसकावण्यात आला व माझा माईक हिसकावण्यात आला व माझ्या अंगावर धावून आले। मी त्यांना सांगते की सर्व सभागृह या गोष्टीला साक्षी आहे। तसेच व्हिडिओद्वारे ही सर्व जनतेनं बघितलेलंच आहे की कोणीही त्यांच्या अंगावर धावून गेलेलं नाहीये। उलट त्यांचे नेते हेच मला म्हणतात की ताई तुम्ही खाली बसा, तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये। ही त्यांची दडपशाही असते व ते जोरजोरात बोलून इथं गोंधळ घालत असतात। ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही। सगळं पत्रकार बंधूंना, तर नगराध्यक्ष मॅडम असं म्हणतात की पाणी पुरवठ्या ठिकाणी 5 कोटीचा जो खर्च केला आहे तो करूनही पाणी खराब का येते। तर हा प्रश्न त्या वारंवार आम्हाला विचारतात। तर पाण्याचा खराब का येते, तर 1 मिनिट, त्यांनी ती चौकशी ठेकेदाराला ती चौकशी करायला पाहिजे। त्यांची सत्ता आहे, त्यांनी चौकशी ठेकेदाराशी करायला पाहिजे। ठेकेदाराचे बिल जर तुम्ही काढता आहेत तर मग यात काही घोटाळा आहे का, काही गोड बंगाल आहे का? जर तसं नसतं तर तुम्ही त्याचे बिल का काढली असते? मग आम्हाला म्हणायचं, आणि आमच्या जेव्हा सत्ता होती तेव्हा लोकांना पाणी येत होतं 8 दिवसाआडे। आता यांनी लोकांना आश्वासन असे दिले होते की आम्ही निवडून आल्यावर पाणी 3 दिवसाआड येईल, पण 3 दिवसाआड पाणी तर सोडाच, पण ते पाणी आता 12 दिवसाआड येत आहे। मग हे म्हणजे लोकांना हे दिशाभूल करताय लोकांची। खरं तर सत्ताधारी पक्षांची भुसावळ शहराचा विकास करण्याचीच मनापासून तयारी नाहीये। प्रत्येक गोष्टीत ते वैयक्तिक राजकारण आणतायत। वैयक्तिक राजकारण म्हटलं म्हणजे जर तुम्ही आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय गुलाबराव पाटील यांना भेटायला इतके 40 किलोमीटर दूर जाऊ शकतात, तर आपले स्थानिक असलेले आमदार संजय भाऊ सावकारे हे 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत। ते नेहमी भुसावळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। जर आपण मनाचा मोठेपणा दाखवून त्यांना मदत मागितली तर ते का नाही करणार? आज आणि आपण अजून त्यांच्यावरच उलट आरोप करत आहोत की त्यांनी काय कामं केले। तर त्यांनी शहराचा पूर्ण 70 ते 80% विकास आजपर्यंत भाऊंच्या माध्यमातूनच झालाय, त्यांच्या निधीच्या माध्यमातून झालेला आहे। मरणानंतर जो ते डेड बॉडी न्यायला, प्रेत न्यायला जो त्रास होत होता, जे खड्डेमय रस्ते होते किंवा स्मशानभूमीचे सुशोभीकरण असो, हे सुद्धा काम आमच्या संजय भाऊ सावकारे यांच्या कामाच्या माध्यमातून झालेलं आहे। तसेच जेव्हा पोस्टमॉर्टम करायला जळगावला किंवा वरणगावला जावं लागायचं, ती पण व्यवस्था, ती पण सुविधा त्यांनी इथं ट्रॉमा सेंटरला ती पण सुविधा त्यांचे डॉक्टर उपलब्ध करून सर्व सेवा इथं उपलब्ध करून दिली। आणि जे लोक न्याय करतात ज्यांनी पहिल्या मीटिंग पासून अगदी जेव्हा 2011 मध्ये ते आतापर्यंत पहिल्या मीटिंग पासून शेवटपर्यंत प्रत्येक कामाला विरोध केला, कामावर माहिती अधिकार टाकले, त्यांनी तर न्यायाच्या गोष्टी करूच नाही आणि आम्ही विकास करतो हे बोलूच नाही। त्यांनी जितके पण विषय टाकलेले आहेत की ह्या कामांना ते विरोध करतात, ते कामं आम्ही मंजूर केलेले आहेत। आणि जितके कामं आम्ही मंजूर केलेले आहेत तुम्ही त्याची सुरू करायची आपली बोंब आहे। आणि अजून सत्ताधारी पक्षावर आणि आमचे माननीय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर रिकामा चोराच्या उलट्या बोंबा होतात। सर्वात आधी सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून ते आम्हाला प्रत्येक वेळी मदत करतात। गेल्या महिन्यामध्ये
17 मार्चला आमची सर्वसाधारण सभा होती. त्या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका, महिला नगरसेविका आणि स्वीकृत संतोष भाऊ चौधरी यांची भाची ती पुष्पा कैलास चौधरी व काही बुरखा घातलेल्या 2 मुस्लिम समाजातील नगरसेविका या सर्वांनी आमच्या भाजपच्या नगरसेविकांना धक्काबुक्की केलेली आहे. हे सर्व आम्ही व्हिडिओ जनतेपर्यंत पोहोचवलेलेच आहेत. जनतेने सुद्धा ते व्हिडिओ बघितले आहेत. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती महिला पुष्पा चौधरी ही कशी उठून माझ्या बाजूला येऊन उभे राहिल्या. माझ्या बाजूला येऊन उभं राहिल्यानंतर त्यांनी मला पहिला धक्का दिला. आम्ही नगराध्यक्ष मॅडमशी बोलत होतो त्या टायमाला त्यांनी मला पहिला धक्का दिला, पण मी दुर्लक्ष केलं की चुकून लागला असेल. पण त्यांनी पुन्हा नियोजन करून मला पुन्हा दुसऱ्यांदा धक्का दिला व दुसऱ्यांदा धक्का असा दिला की पूर्ण शरीराने त्यांनी मला ढकललं. हे त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसत आहे. पण तिसऱ्यांदा मी त्यांना बोलले की का हो मॅडम, तुम्ही नीट व्यवस्थित उभं राहा ना, तुम्ही एवढी जागा असल्यावर मला का ढकलताय. तर त्यांनी मला इतक्या हाताने जोरात धक्का दिला की आमच्या महिला नगरसेविका त्या सुद्धा मागे ढकलल्या गेल्या. मग ही अशी धक्काबुक्की करण्यासाठी तुम्ही नगरपालिकेमध्ये येतात का? जी सभागृह जे आपलं पवित्र एक मंदिर मानलं जातं, तिथे आपण जनतेचे विषय मांडतो, जनतेच्या विकास कामांसाठी आपण ती चर्चा करण्यासाठी तिथे जातो, तर तिथे हे प्रकार न घडताना हे तुमचे असले आरडाओरड करणे, जोरजोरात धक्काबुक्की करणे, हे असले गैरवर्तन करण्यासाठी तुम्ही येतात का? आणि एका महिलेने महिलेवर अत्याचार करावा किंवा हात उचलावा, हे काय तुमची विचारसरणी इतकी खालच्या पातळीची आहे का? असा विचार तुम्ही, असे गैरवर्तन तुम्ही तिथे करू नये अशी आमची मागणी आहे. आणि यापुढे जर आमच्यावर असं धक्काबुक्की म्हणा, काही गैरवर्तन आमच्यासोबत झालं तर आम्ही ते खपवून घेणार नाही. इकडे नगराध्यक्ष मॅडम म्हणतात की काय भुसावळचा काय विकास केला, आमदार साहेबांनी काय विकास केला. अहो मॅडम, तुम्ही घरातून निघता तर ज्या रस्त्यावर तुम्ही चालता तो रस्ता सुद्धा आमच्या मंत्री साहेबांनी बनवलेला आहे. अक्षरशः भुसावळातील भरपूर असे रस्ते आहेत, यावल नाका ते नाटा कॉलेज पर्यंत, जळगाव नाका ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत, हे सर्व कॉन्क्रिटीकरण आमच्या आमदार साहेबांनीच मंजूर केलेले आहे. आणि आपला तो आणि टाटा कॉलेज ते जामने रोड हा जो रस्ता आहे त्याचं काम तर आता सुरू आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? आणि आमच्या आमदार साहेबांनी, तुम्ही म्हणता की काय कामं केले, यापेक्षा गिरीश भाऊ महाजनांकडे तुम्ही गेले होते तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारले तर महाजन साहेबांनी तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या गावामध्ये मंत्री आहे तर तुमच्या भुसावळचा विकास एवढा झालेला नाही असं त्यांनी म्हटलं. पण तुम्ही यावर काय उत्तर द्यायला पाहिजे? तुम्ही दोघांची भुसावळ आणि जामनेर अशी तुलना अशी कशी करता? भुसावळच्या जामनेरचे मंत्री जे आहेत आपले गिरीश भाऊ महाजन, यांना 40 वर्ष झालेले आहेत. यांचा कार्यकाळ हा 40 वर्षाचा आहे. आणि आमचे आमदार लाडके संजूभाऊ सावकारे यांचा कार्यकाळ हा 15 वर्षांचा आहे. तुम्ही हा विचार करायला पाहिजे. या विचारसरणीतून तुम्ही विचार करायला पाहिजे की 15 वर्षामध्ये भाऊंनी जी कामं केली आहे ती खरोखर विकासास्पद आहे आणि बरोबर कौतुकास्पद आहे. तसेच महाजन भाऊ जे आहेत, आपले आमदार मंत्री जे गिरीश महाजन भाऊ आहेत, त्यांच्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांच्या मिसेसच आहेत, तर त्यांची भरपूर अशी कामं ही लवकरात लवकर पास होतात. आणि आमचे आमदार साहेब जे आहेत त्यांना असे तुमच्यासारखे विरोधक मिळाले म्हणून त्यांची कामं लवकर पास होत नाही. तुम्ही आमच्या कामांमध्ये अडथळा आणतात. आता जो निधी आला तो सुद्धा तुम्ही परत जाऊ दिला, पण भुसावळची विकास कामं करू दिले नाही. तुम्ही जर अडथळा आणणार असाल तर कशी विकास कामं होणार आहे? एकीकडे म्हणता न्यायाच्या बाता मारता आणि महिलांच्या अंगावर हात घालता. ही कुठली तुमची चांगली बाब आहे? आज तकरीबन इलेक्शन होने को 3 महीने हो चुके हैं और 3 महीने में जनता भुसावल शहर के लोग ये देख रहे हैं कि बीजेपी पक्ष की ओर से आप पत्रकार परिषद लेते हैं, फिर आपकी पत्रकार परिषद होती है तो एनसीपी पत्रकार परिषद लेती है और इसमें जो है एक दूसरे के पक्ष पे आरोप लगते हुए नजर आ रहे हैं. आरोप पक्ष पे लग रहे थे वहां तक के ठीक था, विकास काम को लेकर आप आवाज उठा रहे थे वहां तक ठीक था, लेकिन अभी ये पत्रकार परिषद एक पर्सनल होती जा रही है. पर्सनल इसलिए बोल रहा हूं मैं कि आपकी ओर से कुछ आरोप ऐसे लगते हैं कि आपके बीजेपी पत्रकार परिषद में ये बोला जाता है कि पाकिट मंत्री जगन सोनवणे थे, फिर आपकी ओर से कुछ आरोप लगते हैं कि उनकी ओर से एनसीपी लगते हैं कि आपके मंत्री जो है वो संकट मोचन मंत्री है, स्पीड ब्रेकर मंत्री है. यानी इस तरह की जो बातें चल रही है और लोग जब आपकी पत्रकार परिषद देखते हैं तो उसमें ये नजर आ रहा है कि ये आपका झगड़ा पर्सनल होते आ रहा है. लोगों का ये बोलना है कि 5 साल क्या पत्रकार परिषद चलेगी, विकास काम नहीं होंगे, इस तरह की बातें जो चल रही है, आप उस पर क्या बोलेंगी? जनतेला आम्ही तेच सांगत आहे, जनतेला आम्ही व्हिडिओद्वारे तेच दाखवलं आहे की खरी चूक कोणाची आहे.
आम्ही व्हिडिओद्वारे तेच दाखवत आहे, पण ते असं म्हणताय की व्हिडिओ तुमचे खोटे आहेत. सगळे व्हिडिओ जे जनतेला दाखवले जात आहेत त्यात काहीशा खोट्या बाबी आहेत. पण आम्ही सांगू इच्छिते त्यांना की असं काही नसतं. ते काही तुमच्या घरात किंवा माझ्या घरामध्ये तयार झालेले व्हिडिओ नाहीये. ते सभागृहामध्येच झालेले आहेत. सभागृहामध्ये पाय ठेवल्यापासून त्यातून बाहेर निघेपर्यंतचीच रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये असते. तर जनतेने जे स्वतःच्या डोळ्यांनी जे बघत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा. कुणाच्या सांगण्यावरून किंवा कोणी काय करताय याच्यावरून तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कोणी हे पर्सनली घेऊ नये. जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यावरच विश्वास ठेवावा. जनतेचे डोळे उघडे आहेत, डोळे नीट उघडा आणि जनतेला नमस्कार. आता जो कारभार चालू आहे कसं आहे, हाथी के दांत खाने के कुछ और खाने के कुछ और. ते आम्हाला म्हणजे आमच्या नगरसेवकांवर आरोप करता की माझ्या टेबलवर येऊन टॉर्चर करताय. पण सांगा दादा होते त्या टायमाला विकास एजेंडावर आमच्या वार्डातले विकास कामाचे मुद्दे घेतले जात नाही आणि ते मुद्दे स्वरूपात घ्यायला जातो. ते त्याला ते एक्सेप्ट करत नाही आणि वरतून त्याला मंजुरीही देत नाही. त्याच्यामुळे सर आणि आम्ही बोलायला गेलो तर डायरेक्ट सभा तहकूब. आता मला सांगा, आम्ही सगळे नगरसेवक भुसावळच्या विकासाचे स्वप्न उडाची बाळगून सभागृहात जातो, ती चर्चा करू, त्याच्यानंतर आपल्या भुसावळच्या विकासाच्या कामाच्या हिशोबाने सर्व एकजुटीने काम करू. पण ते सभा तहकूब बस या मुद्द्या व्यतिरिक्त कोणती स्थिर आहे. म्हणजे स्वीकृत नगरसेवकाच्या सांगण्यावरून ती सभा जर कॅन्सल करत असतील तर हे भुसावळचा विकास का आणि कसा होईल. त्याच्यानंतर ते वारंवार म्हणतात की मी मागासवर्गीय आहे, मी आरक्षणामुळे आलेली आहे. तर मला सांगा, मग त्यांच्या आरक्षणामुळे तुम्ही आले ते आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिलेली आहे. लेखी सोडा त्यांचे जे सुशोभीकरण आहे, डागडुंगी आहे, त्या काँग्रेसांनी अक्षरशः म्हणजे आमच्याकडे आहे ते प्रूफ सहित आहे की आम्ही त्यांना मंजुरी दिलेली आहे. तरी नगराध्यक्ष मॅडम आणि आपली सायकल अजूनही मंजुरी देत नाही आहे. मागे आपले जे दलित वस्ती आहे त्या इतर विषयांचे 7 लाखाचे कामं आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून 2 पटीची मंजुरी दिलेली आहे. आणि मॅडम म्हणतात की विकास काम ठीक आहे, पण जे विकास कामाला आम्ही मंजुरी दिली ते का चालू करत नाही आहे का, तर त्याच्यात त्यांचा आर्थिक फायदा नाही आहे. आर्थिक फायद्याचे कामं त्यांना हवे आहेत. अरे मॅडम, आर्थिक फायदा तुम्ही बघा, तुमचा जो स्वार्थ असेल तर तुम्ही काढा, पण विकास तर करा. विकास करून लोकांची दिशाभूल करू नका. आणि सभा तहकूब करणे म्हणजे तुमच्या स्वतःची तर मर्जी नसते मॅडम, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुम्ही ते करता. आणि आमच्या मंत्री साहेबांना तुम्ही जे वारंवार आरोप करता आहे, अहो मॅडम, तुम्ही ज्या प्रांत कार्यालयात गेल्या होत्या आपल्या फॉर्म भरणाऱ्या नगराध्यक्ष, तो सुद्धा आमच्या मंत्री साहेबांनीच बनवलेला आहे. भुसावळमध्ये असे कित्येक तरी कामं आहेत, जर आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला दिवस कमी पडेल. आणि आमच्या मंत्री साहेबांवर जो तुम्ही आरोप करता आहे, अहो पहिले तुम्ही जरा मागचा काळ बघा. 15 वर्षात त्यांनी आमच्या मंत्री साहेबांनी भरपूर कामं केलेले. तुम्ही कामाच्या नावाने जो म्हणता की बंधाऱ्याचे काम मी केले, अहो बंधारा ऑलरेडी बनलेला आहे आणि आमचे मंत्री साहेब दरवर्षी तिथे डागडुजी करावीच लागते का, तो आपले रेल्वेवाले तिथे परमनंट काम करू देत नाही. पण तरी सुद्धा आमचे मंत्री साहेब तिथे दरवर्षी काम करतात. प्रत्येक गोष्टीला तुम्ही हेच म्हणता की हे विरोध करता, माझ्या टेबलावर येतं. मॅडम, तुम्ही आम्हाला मजबूर करता तुम्ही आमचे मुद्दे, विकासाचे मुद्दे घेत नाही. आम्ही बोलायला गेलो तर आमचे निवेदन स्वीकारत नाही. तर आम्हाला जनतेच्या विकासाच्या विचाराने आम्ही आमचा मनस्ताप होतो आणि आम्हाला तुमच्या जवळ येऊन आमचे विचार मांडावे लागतात. आणि त्या विचार मांडण्याच्या पद्धतीला तुम्ही चुकीचा प्रचार करता आहे. तर मॅडम, तुम्ही आज ज्या पदावर आहात, कमीत कमी त्या पदाचा भान ठेवून खोटं तरी बोलू नका आणि जनतेची दिशाभूल करू नका. नगराध्यक्ष मॅडम म्हणता की बंधाऱ्याचं काम. आता मला सांगा, आता उन्हाळ्यामध्ये आपल्या तापी नदीचं पाण्याचे लेवल कमी होते, त्याच्यासाठी आपल्याला आवर्तनाचं निवेदन द्यावं लागतं. पण अजूनही तिथे निवेदन दिलेलं नाही आहे. शेवटी आमच्या मंत्री साहेबांनीच पाठपुरावा करून निवेदन आवर्तनासाठी तिथे फोन केलेला आहे का, भुसावळची लोकांच्या पाण्याची गरज आमचे मंत्री साहेबच सॉल्व्ह करू शकता. तुम्ही खोटा आणू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर नगराध्यक्ष मॅडमांना आमच्या मंत्री साहेबांनी काय कामं केलेले आहे भुसावळचे ते जर जाणून घ्यायचं असेल
तर आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका तुमच्यासोबत यायला तयार आहेत की चला आम्ही तुम्हाला दाखवतो की भुसावळचा विकास कुठे आणि काय केलेला आहे, कसा होतोय आणि कसा होणार आहे, आणि तो होईल तर आमच्या संजू भाऊंच्या मार्फतच होईल. आता एक प्रश्न आहे. नगराध्यक्ष मॅडमांनी एक आरोप लावलेला आहे की विकास कामांच्या मुद्द्यांना म्हणे आम्ही कधी हे करणार नाही, म्हणजे विरोध करणार नाही, आणि एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार देता, याच्यावर आपण काय बोलाल? तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की विकास कामाला आमचा अडथळा नाही आहे, पण मॅडमांना जर आम्ही काही मुद्दे मंजूरही केलेले आहेत मग ते का नाही चालू करत आहे. मी ते फक्त आर्थिक मुद्द्यांना मंजुरी मागतात मोहमध्ये, ज्याच्यामुळे भुसावळचा विकास नाही पण भुसावळच्या लोकांचं आर्थिक नुकसान आहे. आम्ही आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवड याच्यासाठीच निवेदन दिलं आहे की सर जे मंजुरीचे कामं आहे त्याला आम्ही तुम्हीही होकार द्या किंवा आम्ही होकार दिलेला आहे, पण जिथे भुसावळकरांची फसवणूक होत असेल त्या मुद्द्यांना आम्हीही विरोध करतो आणि तुम्हीही विरोध करतो. नमस्कार दादा. अमृत दत्तकली जी टाकी आहे, शेवटची टाकी ती माझ्याच वार्डात आहे, वार्ड क्रमांक 20 मधली. ही निवडणूकच्या पूर्वी ते काम सुरू केलं होतं आम्ही ते काम, आणि निवडणूक झाल्यानंतर जेव्हा काम सुरू असताना ती टाकी बंद पाडली. त्याचं पूर्ण सामान वगैरे सगळं नेण्यात आलेलं आहे, आणि वरून म्हणतात की अमृत योजनेचं काम यांनीच बंद पडलं किंवा टाकीच बंद किंवा ठीक आहे काही ज्याला म्हणतो आपण नियम असतील, पण आता ते टाकीचं काम का नाही सुरू परत? मग म्हणजे काम सुरू पण नाही करायचं, परत आमच्या नावाने ओढायचं की हे पाण्याची तक्रार करतात किंवा वाहून काम पूर्ण करत नाही. आता ह्याला काय म्हणावं आपण सांगितलं.